आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्याला पंख असते तर, पण ज्यांना पंख आहेत त्यांना ते वापरताच नाही आले तर ते कसे वापरायचे ते त्यांना माहीतच नसेल तर त्या पक्ष्यांना कोणी पिंजऱ्यात बंद करून ठेवलं तर काय होईल दाखवण्यासाठी येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुंबईहून पार्लेकर आणि मंडळी.
अत्यंत साधं पण देखणं होतं. पण मला तुला विचारायचं की काय वाटतंय आतापर्यंत इथवर येऊन पोचलेला आहेस आणि शेवटचा परफॉर्मन्स आहे हा, त्यानंतर महाअंतिम फेरी. काय वाटतं तुला कोण जिंकेल? एक नाव घ्यायचं झालं तर कुणाचं घेशील? हा, अगदी असं जिंकायचं तर आहेच आम्हाला, पण मला खूप आवडतं ते ऋतुराज मलकाम. ऋतुराजचं मला खूप आवडतं मला. वा. आपण मुग्धाला विचारूया. मुग्धा, काय वाटलं तुला? छान वाटलं. एका छोट्या पक्षाची गोष्ट तुम्ही सांगितली, पण ही एक माणसाची, एका मुलाची, मुलीची, कोणाची गोष्ट असू शकते, ते सुद्धा दिसलं. आणि पंख असले की उडायचं, एवढं यातनं कळतं. छान छान, एक मस्त कल्पना, सुखद अनुभव नेहमीच देता, आज पण दिला. छान वाटलं. मकरंद सर. फार साधं आणि फार सुंदर होतं. खूप गोड होतं त्याचं, त्या पक्षाचं, की कशा सवयीने एकसारखं आपलं, आणि तिने फार छान केलं. तो सुपर. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.